तब्बल 9 वर्षानंतर संपन्न झालेल्या पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे व पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी प्रचार कार्याची धुरा आपल्या हाती घेऊन पैठणच्या विरोधकांना धोबी पछाड मारत आसमान दाखवून दिले। पैठण नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार सौ विद्याभूषण कावसरकर यांच्यासह 19 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला। पैकी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचा यात समावेश आहे। निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या विद्याभूषण कावसरकर यांना 12,500 इतके प्रचंड मताधिक्य मिळाले, तर दुसऱ्या क्रमांकावर उभाटाच्या अर्पणा दत्ता गोरडे यांना 8,789, तर भाजपचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या सुविज्ञ पत्नी मोहिनी लोळगे यांना 4,114 मतांवर समाधान मानून पराभवाचे तोंड पाहावे लागले। पैठण नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी सोमनाथराव जोशी यांच्या सून सौ सुदैवी योगेश जोशी यांना केवळ 1,546 मते मिळाली। एकंदरीत भुमरे पिता पुत्रांनी विरोधकांचा सुपडा साफ करून पैठण तालुक्यासह शहरावर आपलेच एकतर्फी वर्चस्व असल्याचे सिद्ध करून दाखवून दिले। दरम्यान शिंदे शिवसेनेचे नगरसेवकांचे 17 उमेदवार निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार हे शिवसेनेच्या युतीवर प्रचंड मतांनी निवडून आले। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांना नगरसेवक पदाची सुद्धा निवडणूक जिंकू शकले नाही। दरम्यान निवडणुकीच्या पराभवाच्या कारणावरून शहराच्या नेहरू चौकात 2 गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली। या दुर्दैवी घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। शहरात भुमरे पिता पुत्रांसह विजयी उमेदवारांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली, तर सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला। पैठण शहरातील एकूण 12 प्रभागांसाठी शिंदे शिवसेनेने 25, तर उद्धव सेनेचे 25, भाजपचे 23, काँग्रेसचे 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते। पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत MIM आझाद स्वाभिमानी सेनेसह सर्वच पक्षाचे उमेदवार निवडणूक मैदानात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत होता। मात्र शिंदे शिवसेनेचे खासदार संदीपान पाटील भुमरे आणि तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्याशी युती करून प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याने ही निवडणूक भुमरे पिता पुत्रांसाठी अस्तित्वाची लढाई झाली। भुमरे पिता पुत्रांनी सुरुवातीपासून पैठण शहर पिंजूर काढत मतदारांची डोर टू डोर भेटी घेतल्याने शिवसेनेचे पारडे जड होत गेले। 20 डिसेंबर रोजी निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार बापना यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रिया पार पडली। पैठण शहरातील नगर परिषद निवडणुकीत भुमरे पिता पुत्रांनी विरोधकांना धोबी पछाड देत आसमान दाखवून दिले। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विद्याभूषण कावसरकर प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या, तर शिंदे शिवसेनेचे 17 व राष्ट्रवादीचे 2 असे 19 उमेदवार निवडून आणत भुमरे पिता पुत्रांनी विरोधकांचा सुपडा साफ केला। काँग्रेसला 4 जागेवर विजय मिळाला, तर उभाटा आणि भाजप प्रत्येकी 1 जागेवर मर्यादित राहिले। दरम्यान पैठण शहरातील नेहरू चौकात पराभूत उमेदवारांच्या 2 गटात दगडफेक झाल्याची घटना घडली। यात 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत भुमरे पिता पुत्रांनी पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याने विरोधकांचे राजकीय अस्तित्व संपवल्याचे शहरात बोलले जात आहे। पैठण शहरात ओनली भुमरे इज ग्रेट अशी म्हणण्याची पाळी सर्वांवर आल्याचे सिद्ध झाले आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी